नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आपली ऑटोकॅडची जी सीरीज चालू आहे त्याचा आज 11वा व्हिडिओ आहे. त्यामध्ये आपण किचन प्लॅटफॉर्मचे जे डिटेल्स आहेत ते स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिल्यांदा किचन प्लॅन जो आपला प्लॅटफॉर्म आहे त्याचं ड्राफ्टिंग करणार आहोत. त्यानंतर त्याचे सायझेस, हाईट हे सगळे डायमेन्शन्स आपण त्यात इन्क्लूड करणार आहोत. त्यानंतर आपली जी सिंकची पोझिशन आहे किंवा स्टोवची पोझिशन आहे त्याची प्लेसमेंट पण त्याच्यात दाखवणार आहोत. आणि भिंतीवर ज्या डॅडो टाईल्स येतात त्याचंसुद्धा मार्किंग करणार आहोत. आणि पूर्ण आपलं त्याचं डायमेन्शन आणि लेअरमध्ये कसं काम करायचं आहे ते आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करू. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेअरकेस डिटेल्स बघितलेले. आपल्याला हे किचन डिटेल्स बघायचे आहेत. मग हे किचन विथ स्टोअर हे आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे आणि हे मी रोटेट करून घेतो. ॲक्च्युली ही लाईन आपल्याला इकडे घ्यायची आहे. आणि इकडे कंटिन्यूशन एक लाईन मारून घेऊ. हे ट्रिम करू, हे ट्रिम करू. हे पुन्हा इकडे कॉपी करावं लागणार कारण इकडे आपला व्हेंटिलेटर आहे तो सुद्धा कट होतोय. तो हा व्हेंटिलेटर आहे बाथरूमचा. आणि ह्या असा ट्रिम करून घेऊ. हे टेक्स्ट आहे ते हे रोटेट करून घेतो. मूव एंटर पी एंटर केलं की आपल्याला प्रिव्हियस सिलेक्शन येतं. हे सुद्धा इकडे मूव करून घेऊ. तर हे डिटेल्स काय आपल्याला लागणार नाहीत, हे पण लागणार नाहीत. आता आपल्याला मेन फोकस किचनच्या डिटेल्सवर करायचे आहेत, त्यामुळे आपल्याला जे जे आवश्यक गोष्टी आहेत त्या इथे घेऊ आणि मग जे नको आहे ते आपण हे इरेज करू. हे इरेज करू. हा पण कॉलम काय लागणार नाही. हे असे एक फ्रेश ड्रॉइंग आपण तयार करून घेतलं आहे. तर हे ट्रिम करू आणि हे हॅच आपल्याला पुन्हा इकडे रिपीट करून घेऊ इथे. ओके. आता आपल्याला एक असा सेक्शन द्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला ही जी नाही सेक्शन लाईन तर काय आपण याच्यात काढलेली नाही. एंटर एच एंटर करून इथून हा सेक्शन दाखवायचा. त्यानंतर पुन्हा एक्सेल एंटर व्ही एंटर करून जिथून जेवढ्या गोष्टी कट झालेल्या आहेत तेवढ्या आपण ते दाखवू. पुन्हा आपल्याला आता ही प्लिंथ लेवल दाखवू, त्याची 4 इंच PCC खाली दाखवू. हे ट्रिम करू, हे पण ट्रिम करू. आपली फ्लोअर हाईट आहे ती 10.5 फूट वरच्या साईडला आणि 6 इंच खालच्या साईडला. एक बीम पण दाखवून घेऊ आपण 15 इंचाचा. हा इकडे 9 इंच येणार आणि हे फिलेट करून घेऊ. हा बीम आपला असा थोडासा बाहेर दिसणार आणि आपण मगाशी जी कंटिन्युएशन लाईन आहे ती काढलेली आपण ती इकडे कॉपी करून घेऊ. आणि रिमेनिंग पार्ट
ट्रिम करून घ्यायचं आहे. हे ट्रिम करू, हे ट्रिम करू. तर आपल्याला जेवढ्या विंडोज आहेत त्या दाखवून घेऊ. आपण पहिल्यांदा एक 7 फुटाची लिंटेल घेऊ. त्यानंतर एक्सेल एंटर, व्ही एंटर करून या लाईन मारून उंची आहे ती आपली 3 फूट आहे, कारण किचन कट्ट्यामुळे याची उंची, विंडोची उंची कमी झाली. हे एवढं ट्रिम केलं, हे इरेज केलं. हे लागणार आपल्याला, आणि आपल्याला बॉक्स एक लागणार. तो आपला आहे 12 इंचावर, म्हणजे 12 इंच बाहेर आहे तो. हे मी काय करतो, एलिव्हेशनच्या लेअरला करून घेतो. हे 12 इंच. आता काय करायचं आहे, हाच वरचा जो बॉक्स आहे ना, तो मिरर करायचा आहे खालच्या साईडला, आणि सेंटरला एक विंडो कट झाल्या असं आपण इथे दाखवू. आणि ही मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. ही विंडो पण आपल्याला एलिव्हेशनच्या लेअरला दिसणार, आणि याची विंडो इथे आपण ड्राफ्ट करू. एलिव्हेशनच्या लेअरला घेतो मी एक बॉक्स ड्राफ्ट करतो, आणि हे आधीचं जे आहे ना हे इरेज करतो. 2 इंचाचा ऑफसेट टाकतो. पुन्हा ML करून ही एक फ्रेम दिसणार. पुन्हा मी एक्सप्लोड करून ही एक लाईन वर जाणार आणि ही एक जाणार. एवढी डिटेलमध्ये केलं नाही तरी चालतंय, मला थोडी म्हणजे सवय असल्यामुळे ते करू वाटतं, बाकी काही नाही. आता आपल्याला हे किचन कट्ट्याचं एलिव्हेशन आणि हा एवढा जो सेक्शन आहे तो सेक्शन आपण ड्राफ्ट करू. किचन कट्ट्याची उंची जी असते ती 2.5 फूट असते फ्लोअर लेवलपासून. 1-2 इंच कमी जास्त होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. पण 1-2 इंचचा, जर 3 इंचाच्या वर गेलं तर ते फारच उंच वाटतं, किंवा 3 इंचाच्या खाली आलं तर फारच म्हणजे लहान वाटायला लागतं ते. एक्सटेन्शन नको आहे, मिड पॉईंट परपेंडिक्युलर. ओके, सेल एंटर, व्ही एंटर. याची एक काम करतो, त्याच्याने हे ट्रिम करतो, इरेज करतो. आणि याची उंची आहे ती 3.5 फूट. जी पार्टिशन जी भिंत आहे ना, तिथं ग्रॅनाइट येईल, किंवा जर तुम्हाला मार्बल लावायचं असेल मार्बल लावू शकता. हल्ली कडप्पा कोण लावत नाही, पहिला लावायचे. ओके, आता ही रिमेनिंग जे काय आहे ते ट्रिम करू. आता उजागर एक खालून एक 12 इंचावर आपण एक पहिला मार्बलचा कट्टा करणार आहोत, सिंपल करणार आहोत. आत्ता हा एवढाच एक द्यायचा आहे, कारण नंतर काय होतं ह्याच्यात पूजाघर वगैरे इंटेरियरमध्ये डिझाईन होऊन जाते त्याचं. आता आपला सेक्शन कट झाला आहे, तो हा कट झाला आहे. आता हे नको असेल ते ट्रिम करू, इरेज करू, हे सुद्धा ट्रिम करू. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे इथं पार्टिशन्स येणार आहेत त्याचं मार्किंग करून घेऊ. 5 फूट
3 इंचावर आहे. मग ह्याच्या एक सेंटरला एक पार्टिशन घालू. जे कडाप्प्याचं असू शकतं किंवा ग्रॅनाईटचं असू शकतं. आम्ही शक्यतो काय करतो, जो पार्ट दिसणारा नाही आहे म्हणजे काय इथं किचन ट्रॉली झाल्या की हा पार्ट आपला झाकून जातो, त्यामुळे मी इथे शक्यतो ग्रॅनाईटच वापरतोय. आणि नो ऑफसेट द्यायचं आहे. जी ही कॉर्नरची जागा वापरता येते. आणि काय करायचं आपल्याला, इथे एक टाकायचं आणि हे आपल्याला डॉटेडमध्ये करायचं आहे. हे डॅश Ctrl+1 दाबलं की त्याच्या प्रॉपर्टीज ओपन होतात. 0.25. ओके, हे क्लोज करू. आता जे आपल्याला पुढची पट्टी दाखवायची आहे ती 1 इंच आपल्याला वर घ्यावी लागते. टोटल 3 इंच खाली आहेत. आता हीच पट्टी आपल्याला इथे कट करावी लागणार आहे. आणि त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, हे जे बाहेर आले एक व्हर्टिकल आपण ग्रॅनाईटचा एक पार्टिशन घेतो ना, त्याचं एक डॉटेडमध्ये अलीकडं आहे असं दिसण्यासाठी हे असं करून घ्यायचं आहे. हे एक्सटेंड करतो. एफ एंटर, आर एंटर आणि एक 12 इंचाचा असा राऊंड करून घ्यायचा आहे. आणि यालाच मॅच प्रॉपर्टी डॉटेड करायचे. ही डॉटेड झाली म्हणजे ही इथपर्यंत आली असं हे याच्यात दिसतं ते आपल्याला. आता आपल्याला ज्या वेळेला उंची द्यावी लागते ना, ती आपल्याला फायनल उंची ही द्यावी लागते. ही येणार ती आपली, जे पुढं आपण पट्टी लावतो ना पाणी सांडू नये त्यासाठी, ती इथपर्यंत झाली. मग आपल्याला आता तोच सेक्शन डेव्हलप करायचा. हा सेपरेटच करू आपण. हे ट्रिम करून घेतो. आता ऑफसेट एक द्यायचं आहे 0.5चा. आता हे ट्रिम करतो आणि इकडे एक्सटेंड करतो. आणि ह्याला वरती पण ना आपल्याला राउंडिंग द्यावं लागतं, जेणेकरून ते असं एकदम असं एजी व्हायला नाही पाहिजे. मग हे स्ट्रेच करून ही लाईन इकडे एक्सटेंड होणार. काय करायचं आहे, इथे आपला या ग्रॅनाईट टॉप जो आहे तो दाखवून घेऊ आपण. आणि ही जी पट्टी आहे ती आपली आहे 3 इंच, ती करू आपण 2 इंचाची करू. मग ते फार गॅप तयार होते तो. आणि आता ही लाईन ना, ही सुद्धा आपली डॉटेड येणार, कारण हा आपला टॉप आहे. हा टॉप येतो आपला. इथून आपल्याला उंची बघायची आहे, इथून ते इथपर्यंत ही 2.5 फूट पाहिजे किंवा 29 इंच पाहिजे ती. आणि हा जो आपला ग्रॅनाईट कट होणार आहे तो, आणि तो हा 0 लेवलला टाकायचा आहे, म्हणजे तो कट झाला असं आपल्याला दिसून येतं. आणि हे जे बॉटम आहे, हे बॉटम सुद्धा म्हणजे काय होणार, बॉटमला आपण कडापा बसवतो त्याच्यामध्ये थोडासा गॅप दाखवू, म्हणजे एक सिमेंट स्लरी
भरल्यासारखं होईल. हे असं येणार म्हणजे बॉटमला कडाप्पा येतो आणि टॉपला आपलं ग्रॅनाइट किंवा मार्बल येतं आणि हे थोडंसं ना 2 इंच आतपर्यंत दाखवायचं आहे म्हणजे आपण भिंतीत ते घासून बसवणार आहे. थोडंसं काम करून त्याच्यात बसवून घ्यायचं, इरेज होणार. आता ह्याच्यात आपण नावं देऊ आणि डायमेन्शनसुद्धा देऊ. पहिल्यांदा डायमेन्शन्स देऊ, जे महत्त्वाचे डायमेन्शन्स आहेत ते देऊ. आणि आपल्याला ही एक इरेज करू, हे सुद्धा ट्रिम करू, इरेज, कारण हे पार्टिशन जे आहे ते आपल्याला इथे दिसणार. ओके, आता डायमेन्शन घेऊ. हे आपलं आहे टॉपचं डायमेन्शन. स्टाईल ओव्हर राईड झाले त्यामुळे ती डिलीट करायची आहे. मॉडिफाय, ही लाईन आपली ही डॅश्ड आहे ती बाय लेअरच करूया. यात हेच महत्त्वाचं डायमेन्शन आहे सेक्शनमध्ये. आता आपल्याला इथून सुरुवात करू. हे 1.5 फूट झालं. हे येणार 3 फूट येणार ॲक्च्युली. हे इथेच असू दे. आणि आता हे माप एक येणार, हे 2.5 फूट. आणि हे जे माप दाखवायचं आहे ना, तर या मापला ना काय करायचं सांगतो तुम्हाला. या मापाला एडिट करायचं आहे. याच्यावर ED एंटर करून सिलेक्ट करून हे कंट्रोल A करायचं आणि इथे लिहायचं EQ आणि EQ म्हणजे हे इक्वल आहे असं आपल्याला इथं दाखवायचं आहे. पुन्हा सेम डायमेन्शन आपल्याला हे इकडे कॉपी करून मी रोटेट करून घेतो. एंड पॉइंट येणार. हे सुद्धा इकडे कॉपी करून थोडंसं मी मूव करून घेतो. आणि इथं टेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे. आता हा सोडा आपल्याला नवीनच हे ड्रॉइंग आहे हे, त्यामुळे आपल्याला काय नवीन टेक्स्टाईल तयार करायची काही गरज नाही. ओके, डायमेन्शन स्टाईल सॉरी, हे 4 इंच झाली. आता हे टोटल माप द्यायचं आहे आपल्याला, इथून ते इथपर्यंत आणि इथून ते इथपर्यंत इथे ठेवू. म्हणजे हे टोटल माप आपलं फायनल होते. आता काय करायचं, जर तुम्हाला असं वाटत असेल की आता हे किचनचं आपल्याला हे बरंचसं प्रॉब्लेम यायला लागला आहे, म्हणजे डायमेन्शन्समुळं हे खूप कन्फ्युजन व्हायला आहे, मग काम करू शकतो आपण, एक हॅचचा लेअर देऊ शकतो. आता मी डायमेन्शनचा लेअर थोडंसं ऑफ करून घेतो. एंटर करून हे डायमेन्शन ऑन करू आणि ह्याचा जो कलर आहे एकदम फेंट ठेवू, म्हणजे एकच एंटिटी आहे हे असं ह्याच्यात दिसून येतं.
आपल्याला ही एक माप द्यायला लागणार 3.5 फूट आणि हे एक फूट. हे आता मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. आता याला आपण नॉमेनक्लेचर देऊ. हे थोडंसं हे आपण या साईडला इथे आणि याची टेक्स्ट हाईट आहे ती 4 इंच करून घेऊ. आता पण हे याचे डिटेल्स भरायचे की टॉपला कोणता लेअर आहे, अप्रूव्ड ग्रॅनाइट. हे सुद्धा टेक्स्ट फार मोठं वाटते, 2 इंच ठेवू. दोन इंच फार लहान वाटतं, 3 इंच ओके. अप्रूव्ड का लिहायचं? कारण बऱ्याचदा आपलं सिलेक्शन झालेलं नसते. क्लायंटला आपण ज्यावेळेला सिलेक्शनला नेतो, तो ज्यावेळेला सिलेक्ट करतो तोच इथं आपण अप्लाय करणार आहे. ग्रॅनाइट टॉप. आणि हा आपला डायमेन्शनच्या लेअरला घेऊन ह्याला इथं हे एक झालं. ग्रॅनाइट टॉपचं झालं. त्यानंतर इकडे आपलं 3 येणार, 3 इंच हाय. अप्रूव्ड ग्रॅनाइट पट्टी जी आपण किचन कट्ट्याच्या फ्रंटला लावतो ती, म्हणजे ही. आता काय राहते सेक्शनमध्ये, तर हे झालेलं आहे. प्लॅनमध्ये इथं लिहायचं कडप्पा पार्टिशन. जर ग्रॅनाइट असेल तर ग्रॅनाइट LE एंटर. हे सुद्धा आपला जो पूजा घरचा जो एरिया आहे, रिमूव्ह बाउंड्री करून हे घेऊ इकडे. नाही, एखादं विचित्र व्हायला आपण सरळ हा डायमेन्शनचा लेअर ऑफ करू आणि याला थोडं वेगळं दाखवून हे आपण हॅचचा जो लेअर आहे, हॅच एडिट 0.5 पुन्हा हॅच एडिट करून
0.25 अँगल 45. तर डायमेन्शनचा लेअर ऑन करू. आणि इथे ग्रॅनाइट टॉप और पूजा. ह्याला मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. तर आपल्याला आपण ज्या किचन कट्ट्याला इथे टाईल्स लावणार आहेत त्याचं पण आपल्याला डिटेल द्यावं लागणार आहे. डिटेल म्हणजे काय, एक आपल्याला लाईन दाखवायची की जेणेकरून साईडवर कळेल की आपण कुठून ते कुठपर्यंत ग्रॅनाइट लावणार आहे. तर इथे लावून चालणार नाही आपल्याला. आणि आपल्याला सेक्शनमध्ये पण ना एक 0.25 ची 0.5 आणि ही पण ना ही 0मध्ये घेऊ. आणि याला हॅचिंग पण ना दाखवू टाईलचं, म्हणजे टेक्स्टिंग केल्यावर लक्षात येते सोडा. इथे एक हॅच एडिट टेक्स्ट आपण दिले की लक्षात येते की येथे आहे, तरी पण आपण हे हॅच इथूनच जाऊ सरळ आपण. इथं स्केल 0.05 के. आता पुन्हा आपल्याला हॅच एडिटमध्ये जाऊन हा जो एरिया राहिला आहे तो ओके करायचा. मग आपल्या काय ज्या टाईल्स असतील त्या इथे बसतील आणि याचा थोडासा आपण कलर चेंज करू. ओके, हां. आणि याला पण आपण इथे नाव देऊ अप्रूव्ड वॉल टाईल्स. मग ह्याच्यात समजा काय तुमचं स्पेशल डिझाईन असेल ते डिझाईन पण इथे तुम्ही देऊ शकता. पण बऱ्याचदा काय होतंय, पण वर्किंग ड्रॉइंग करत असतो त्यावेळेला अजून सिलेक्शन व्हायचं असतं. इथे लीडर देऊ. आता आपलं जे राहिलेलं हॅच आहे ना, जसं की हे एक हॅच, हे भिंतीचं, हे PCCचं, हे हॅच करून घेऊ. ते ब्लॉकचं झालंय काम करू. हा ब्लॉकला आपण इथे घेऊ आणि हे एक्सप्लोड करू. आत्ता ह्याला आपण मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. आणि ओके, आपली ॲक्च्युली ना
ही अशी इथे येणार आणि ही इथे येणार आणि मधला जो पार्ट आहे तो ट्रिम करावा लागेल. हा 0 लेअरला टाकू आणि हा सुद्धा. आणि मग आपल्याला ही इकडे म्हणजे ही जी आहे ती टाईलची दिसणार लाईन आणि ही आहे ती ही विंडो कट झालेली दिसणार ही लाईन आहे. वाटल्यास त्याला सुद्धा आपण बारीक हॅच आपण देऊ शकतोय की बघूया पण दिसायचा अवघड आहे ते आणि या दोन. ओके असू दे म्हणजे हे डार्क दिसेल. हे एरेज करू. अप्रूव्ड वॉल टाईल्स हां हे सगळं लिहिलंय. इथं काय स्पेशल आत्ताच तुम्ही काय ब्रिक जाळी वगैरे करणार असाल त्याचं डिटेल्स देऊ शकता. आणि आपले हे विंडोज ऑलरेडी तयार असतात त्यामुळे ह्याची काय डायमेन्शन द्यायची काय गरज नाही. आता ह्याला नाव देऊ. ह्याला देऊ सेक्शन ॲट x-x आणि आपल्याला एक सेक्शन लाईन सुद्धा दाखवावी लागणार की बाबा कुठून गेले. तर हे इकडे हे मूव करतो. BR एंटर. BR एंटर आणि हे इरेज करून हे 0 लेअरला टाकू आणि याचा लाईन टाईप जो हा लाईन टाईप देऊ आणि POL एंटर. 3 साईडनं आपल्याला एक पॉलिगॉन इकडे घ्यायचं आहे. हे थोडंसं स्ट्रेच करून इकडे घेतो आणि मिरर करतो. हे फारच मोठं झालं आहे. हे 0.5 आणि हा पण 0.5 आणि थोडं डार्क फील यावा म्हणून आपण 0 लेस आणि इथे एक एक्स नाव देऊ. मी स्ट्रेच करून घेतो या साईडला. सेव्ह करायचं आहे अधूनमधून आणि इथे नाव देऊ प्लॅन. हे टेक्स्ट आपण बोल्ड करू. Ctrl+B आणि हे सुद्धा Ctrl+A नंतर Ctrl+B. हे सेव्ह करून घेऊ. आणि याला आपल्याला नॉर्थ द्यावी लागणार आहे. जी आता रोटेट होणार. आता काय करू इकडे कॉपी करून आपण हे रोटेट करून घेऊ आणि हे स्केल करू.
कंट्रोल एस. आता आपण एका ह्याच्यामध्ये एका व्हिडिओमध्ये आपण व्हर्टिकल मध्ये हां याच व्हिडिओमध्ये घेतलेलं स्टेअरकेस डिटेल्स हेच आता आपण कॉपी करून घेऊ. कॉपी विथ बेस पॉईंट. मागच्या व्हिडिओमध्ये आहे की आपण व्हर्टिकल ब्लॉक कसा तयार केला. हा ब्लॉक नाही म्हणता येत पण नेमप्लेट किंवा प्रोफार्मा. थोडंसं स्केल करू आपण. हां एंटर. की ऑफसेट ऑफसेट हे स्ट्रेच करून वरून इथेपर्यंत आणून घेऊ आणि हा इथे मूव करू. याची उंची 8 इंच आहे, ती 6 इंचच करू. ओके. कंटेंट ऑफ शीट आहे किचन. एकदा चेक करू आपण काय काय राहिले. तर काही राहिलेलं नाही आहे. तर आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे टॉयलेटचे डिटेल्स बघू. टॉयलेटचे डिटेल्स झाल्यावर आपण प्लंबिंग लेआउट देऊ आणि इलेक्ट्रिक लेआउट. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.